नायकाच्या सेलमधनं रिसेंटली मी पॅकचे हे 2 ब्रशेस ऑर्डर केलेले. ही पॅकची एस सिरीज आहे. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हा कन्सिलर ब्रश बघितलेला असेल आणि हा तुम्ही बघू शकता, हा एक अँगल्ड ब्रश आहे. आणि अँगल्ड ब्रशचा फायदा असा असतो की आपला चेहऱ्याचा सगळा भाग जो आहे तो फ्लॅट सरफेस नसतो. फ्लॅट सरफेसमध्ये आपलं कपाळ येतं, आपले गाल येतात, बट बाकी जे एरिया असतात तिथं कर्व्स अँड एजेस असतात. सो अशा वेळेस जेव्हा फ्लॅट सरफेसचे तुम्ही ब्रशेस यूज करता तितकं तुम्हाला कंट्रोल आणि प्रिसिजन तितकं त्या फ्लॅट ब्रशेसने येत नाही. माझ्याकडे हा पॅकचा फाउंडेशन ब्रश आहे माझा. हा पण एक उत्तम ब्रश आहे. अतिशय डेन्स्ड ब्रिसल आहेत आणि पॅकच्या ब्रशेसची ओव्हरऑल क्वालिटी ही खूप चांगली असते. अँड येस, तुम्ही बघू शकता हा एक डेन्स्ड ब्रश आहे. फक्त ह्याचा हा एकच प्रॉब्लेम आहे की सपोज मला जर असा एरिया कव्हर करायचा असेल जिथं एजेस आणि कर्व्स असतात, सपोज नाकाचा एरिया असेल, तितका प्रिसिजननी हा मला तो करता येत नाही. बाकी येतच नाही असं नाहीये, बट येस थोडासा एफर्ट टाकावा लागतो. आणि हे 2 जे ब्रश आहे, हा एक फाउंडेशन ब्लेंडिंग ब्रश आहे आणि हा एक ब्लशसाठीचा ब्रश आहे. म्हणजे कॉन्टोरिंग ब्लश जे पण अप्लाय करायचं असेल तुम्ही तर ह्या ब्रशने करू शकता. आणि हे दोन्ही पण अँगल्ड ब्रश आहेत. सी द पॅकेजिंग एकदम काळजीपूर्वक पॅक केलेला आहे. अँड सी, ॲज आय सेड, मला जेव्हा पण माझा नोज एरिया असेल किंवा माझ्या अंडर आयचा एरिया असेल, हा ब्लेंड करण्यासाठी ह्या ब्रशचा खूप फायदा होणार. अँड प्लस S04 हा कॉन्टोरिंगचा आणि ब्लश अप्लाय करण्याचा ब्रश आहे. सी, अँड जेव्हा पण तुम्हाला प्रिसाईज कॉन्टोरिंग करायची आहे तेव्हा हा ब्रश अतिशय हेल्पफुल ठरतो. लाईक दिस. ह्या 2 ब्रशमध्ये डिफरन्स हा आहे, हा थोडासा जास्त फ्लफी आहे आणि ॲज कम्पेअर टू दिस वन, कारण ह्यानी डिरेक्टली तुम्ही फाउंडेशन अप्लाय करू शकता आणि ह्यानी जो पावडर ब्लशेस वगैरे आहे त्याचं तुम्हाला जास्त कंट्रोल मिळावं ह्याच्यासाठी हा एकदम फ्लफी ब्रश त्यांनी दिलेला आहे. आणि सो आपण ह्यानी माझं ब्लश अप्लाय करून बघू. तुम्ही मेकअपमध्ये प्रो असाल किंवा बिगिनर असाल, मी सजेस्ट करेल अशा चांगल्यातल्या चांगल्या ब्रशेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नक्कीच केलं पाहिजे फॉर दॅट फ्लॉलेस बेस. आणि ह्या ब्रशेसच्या जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जस्ट लिंक टाईप करा, तुम्हाला ह्याच्या लिंक ऑटोमॅटिक मिळून जातील.